आजी आजी मला माफ करा. तुम्ही जे काय ऐकलं ते सगळं खरंय, पण त्यामागचा अर्थ आणि उद्देश वेगळा होता. हवं तर मी सगळं तुम्हाला. ओठ ओठ म्हटला ना तुला. आजी वा निलांबरी वा. तुझ्या सासऱ्याच्या भाषेत सांगायचं तर एकदम 100 नंबरी बोललीस तू. खरं तर तुझे शब्द आणि तुझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा असता ना, मला खूप राग आला असता. पण नाही, आज मला तुझा खरंच अभिमान वाटतोय. ए निलांबरी, अशी भूताला पाहिल्यासारखं काय पाहतेस माझ्याकडे? मी खरं तेच बोलते. चल बैस बैस म्हटलं ना. खरं तर निलांबरी, मला असं कुणीतरी हवं होतं ज्याचा माझ्या इतकाच टोकाचा राग असेल त्या अवलक्षणेवर. पण आपल्या अख्ख्या काळे पाटील कुटुंबात एकही नमुना माझ्या बरोबरीने राग करणारा नाही त्या अवलक्षणेवर. सगळे एक जात बघ्याच्या भूमिकेत बसलेले आहेत. पण आज गाडे पाटील घराण्याचा मान तू राखलास. मला साथ दे. एक गोष्ट लक्षात ठेव निलांबरी, तुझ्या मनात त्या अवलक्षणे विरुद्ध जी आग धगधगते ना, जे मी तुझ्या डोळ्यात पाहतेय, ते कधीही विझू देऊ नकोस. मला साथ दे. आपण दोघी मिळून त्या अवलक्षणेला तिची जागा दाखवूया. आणि मग बघ, गाडे पाटील घराण्याच्या सुनेचा खरा मान फक्त आणि फक्त तुला असेल. माझा शब्द आहे. देशील मला साथ? आई सुद्धा असतील का आपल्यासोबत? रेणुकाष्णाने आपल्यासोबत. तिला हे जमणार नाही. तिचा तो पिंडही नाही. आपला सिद्धू आणि ती अवलक्षणा तिच्याशी गोड बोलून बोलून आपलंसं करून टाकतील. अगं आपल्यासारखी धूर्त नाहीये ती. आणि सिंचना? निलांबरी, अगं ही सिंचना म्हणजे 2 दिवसाची पाहुणी. आणि जी मुलगी घरच्यांचा विश्वासघात करून पळून जाते, तिच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या अवलक्षणेला घरातून बाहेर काढण्याचा विडा आपल्या दोघींना उचलायचा आहे. आता आपलं फक्त एकच ध्येय असेल निलांबरी, काळे पाटलांच्या घरातून त्या अवलक्षणेची हकालपट्टी. बस. आजी, तुम्ही फक्त हुकूम करा, तो मी बजावला समजा. बाबा, हे पैसे तुमचे, ते तुम्हीच ठेवा. नाही तर एक दिवस तुम्हालाच घराबाहेर पडायची वेळ येईल. पैसे आहेत तर तुम्हाला किंमत आहे, नाही तर नाही. संतोष दादा, आम्ही जातो घरातून, पण तुम्ही आई बाबांशी भांडू नका. तुम्ही सगळे मिळून घरात सुखाने ना. नाही नाही, तुला म्हटलं ना
तू आणि आरती कुठेही जाणार नाही, अहो सांगा ना त्याला वेंकी. कुठेही जायचं नाहीये. थांब इथे इथे. अरे तुझ्याशिवाय कसं राहणार आम्ही सुखात, अहो सांगा ना त्याला समजव. नको. अरे पोटच्या पोरापेक्षा जास्त मानते ना मी तुला, अहो याला समजवा ना. आणू आणू आपण सिंचनाला परत आणू, पण तुला जाण्याची गरज नाहीये बाहेर कुठे. अरे तुझ्याशिवाय कसे राहणार आम्ही एकत्र, कसे राहणार आनंदात. हात जोडते मी तुला, अरे. जाऊ नको. ऐक ना वेंकी. सासूबाई सांगा ना त्याला. वेंकी अहो